उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष आज कामावर दिसले। दोघांनीही आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये थेट ग्राउंडवर जाऊन कामांची पाहणी करत आढावाही घेतला। अजित पवारांनी चाकणमध्ये जाऊन तिथल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर संबंधितांची चर्चा केली, नव्या उपाययोजनांची चाचपणी केली। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते घोडबंदर या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची पाहणी केली। या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा रोज कस लागतोय। 60 मीटरच्या रस्त्याचं काम लवकर करून लोकांना दिलासा देऊ अशी ग्वाही यावेळेला एकनाथ शिंदेंनी दिली। दरम्यान या पाहणीनंतर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूया। काम करतो ते सगळं आपलं ट्रॅफिक कामाचं ट्रॅफिक थांबलं तो असं नाही ना, मूर्खासारखं गाड्यामध्ये का रस्त्यात उभे करतात कोणाला माहिती। ट्रॅफिक जाऊ दे, गाड्या जाऊ दे ना। हा घोडबंदरच्या रस्त्यावर या सर्व खड्ड्यांमुळे रस्ता खराब झाल्यामुळे पावसाळ्यात इथं वाहतूक कोंडी होत होती आणि म्हणून हे वारंवार खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता। म्हणून आता हे 2 दिवसाचा 3 दिवसाचा थोडासा याच्यामध्ये ब्लॉक घेतला आहे आपण आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे बेस आहे तो WBM करतो ना आपण खाली, WBMने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर DBM होईल। DBM नंतर त्याच्यावर 4 इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा